तसेच मुख्य अतिथी म्हणून श्रीमती मृणाल कुलकर्णी, डायरेक्टर किट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या आपल्याला लाभल्या होत्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विज्ञान दिवस साजरा करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक पोस्टर कॉम्पिटिशन सुद्धा आपण आयोजित केली होती. असे विविध कार्यक्रम आपण शारदा शक्तीतर्फे घेत असतो. म्हणून या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सामील होण्यासाठी आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण शारदा शक्ती तर्फे आम्ही देत आहोत. आपण काय करू शकता तर विज्ञान कट्ट्यामध्ये वक्ता म्हणून सहभागी होऊ शकता. आपल्या शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये चालणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सुद्धा आपण वक्ता म्हणून जरूर सहभागी होऊ शकता. या कामांसाठी आपला वेळ आपण व्हॉलेंटिअर म्हणून सुद्धा देऊ शकता. या कामानिमित्त वेगवेगळ्या शास्त्रज्ञांना तसंच शाळांच्या मुख्याध्यापिकांना आपल्याला भेटावं लागतं. आपल्या संबंधातून कार्यक्रम ठरवावे लागतात. अशा शास्त्रज्ञांच्या किंवा शाळांमध्ये आपल्या ओळखी असतील तर आपण आम्हाला जरूर अप्रोच व्हा. म्हणजे हे कार्यक्रम सुद्धा आपल्याला पुढे नेता येतील आणि त्यांचा विस्तार करता येईल. आपण काही आर्थिक मदत देऊन सुद्धा आपल्या पैशाचा सदुपयोग समाजासाठी करू शकता. या कामामध्ये आपण आपली शक्ती वापरूया आणि समाज ऋणातून उतराई होऊया. संपर्कासाठी आमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल ॲड्रेस चॅटबॉक्स मध्ये दिला आहे. त्याच्यावरती आपण जरूर संपर्क करावा. आता आजच्या कार्यक्रमाविषयी आजचा 81वा विज्ञान कट्टा घेणार आहेत डॉक्टर मनीषा खळदकर आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात आणि त्यांची ओळख करून देत आहेत डॉक्टर अपर्णा खांडेकर. अपर्णा, ओव्हर टू. धन्यवाद उज्ज्वलाताई. आजच्या आपल्या वक्त्या आहेत डॉक्टर मनीषा खळदकर. आपला आजचा विषय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि दैनंदिन जीवनातील वापर याच्यावरती त्या बोलणार आहेत. डॉक्टर खळदकर यांना 28 वर्षाचा शिक्षणाचा आणि संशोधनाचा अनुभव आहे. त्यांनी केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र विषयात PhD घेतलेली आहे आणि गेले अनेक वर्ष त्यांचे अनेक लेख पण प्रसिद्ध झालेले आहेत. काय रिसर्च आर्टिकल्स आहेत. त्यांनी पुस्तकं पण लिहिलेली आहेत. त्यांना संत ईश्वर सेवा सन्मान नोव्हेंबरमध्ये 2019 साली त्यांना सन्मान मिळालेला आहे. त्यांना सन्मानित केलं गेलं आहे बेस्ट टीचर म्हणून, ज्याचा CEDA इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्ड हा 2016 साली, तर GYTI अवॉर्ड फॉर मेंटॉर फ्रुगल इनोव्हेशन स्वयं नावाचा जो सॅटेलाइट COEP मधनं प्रस्थापित करण्यात आला त्याच्या त्या कोऑर्डिनेटर पण होत्या आणि त्यांच्या अंडर तो सॅटेलाइट हा सक्सेसफुली अंतराळात प्रक्षेपित केला गेला. त्या बीटेक कोऑर्डिनेटर म्हणून पण गेली अनेक वर्ष म्हणजे 2004 पासून ते आजतागायत बीटेक कोऑर्डिनेटर फर्स्ट इयर कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात, ज्याच्या अंतर्गत बीटेकला आलेल्या किंवा इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला आलेल्या मुलांना सगळ्याच मदतीने म्हणजे की त्यांचं टाइम टेबल काय सगळ्या पद्धतीने आणि ज्यांना जे काही प्रश्न असतील इव्हन पेरेंट्सना त्यांच्या ते पण त्या सॉल्व्ह करतात. त्यांच्या अंडर 4 लोकांनी PhD करून झाली आहे आणि सध्या 2 विद्यार्थी त्यांच्या अंडर PhD करत आहेत. त्या शारदा शक्तीच्या डेप्युटी सेक्रेटरी आणि नॅशनल मुवमेंट फॉर विमेन हा जो आमचा NGO आहे ज्याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान याबद्दलचा अवेअरनेस निर्माण करणार तिथे कार्यरत आहेत. गेली अनेक वर्ष अनेक अशा ऑर्गनायझेशन मध्ये त्या काम करतात. त्यांनी 6 इस्रोचे फंडेड प्रोजेक्ट्स कंप्लीट केले आहेत, ते सुद्धा वेळेच्या आत. अशा आपल्या आजच्या वक्त्या ज्या रिसर्च आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात खूप मोठा असा अनुभव घेतलेला आहेत. मी विनंती करते मनीषाताईंना आजच्या विज्ञान कट्ट्याला सुरुवात करावी. धन्यवाद मनीषाताई. ओव्हर टू यू. डॉक्टर खळदकर. प्रेझेंटेशन दिसतंय? नाही नाही हो दिसतंय. फुल स्क्रीन करून बघा. दिसतंय. स्लाइड शो करता का? झालं स्लाइड शो. ओके. धन्यवाद
अपारताई आणि टीम विज्ञान कट्टा. आज आपण सुरुवात करूया कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी थोड्याशा गप्पा मारायला. अ, याच्यात कमीत कमी टेक्निकल इन्फॉर्मेशन ठेवून जास्तीत जास्त पिक्चर फ्रेंडली बनवायचा प्रयत्न मी केलेला आहे. अ, कृत्रिम बुद्धिमत्ता ही काय आहे, तर जवळजवळ 8-10 वर्षापर्यंत कम्प्युटर आपल्याला वापरायची जवळजवळ सगळ्यांना सवय झालेलीच आहे. कम्प्युटर न थकता, अचूकपणे, न कंटाळता दिलेली सर्व कामं आत्तापर्यंत करतच होता. पण आता त्यालाही एक नवीन केपेबिलिटी आलेली आहे. ती म्हणजे तो शिकू शकतो, तो लॉजिक अप्लाय करू शकतो, पॅटर्न मॅच करू शकतो आणि त्याच्यावर बेस्ड डिसिजन घेऊ शकतो. या सगळ्या एबिलिटी काय, तर या सगळ्या एबिलिटीज कम्प्युटरला वापरता येणे म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. तर आता ही कशी काय ॲक्वायर करता येते, तर ही काही जादुई सत्ता नसून आपणच ट्रेन केलेली मॉडेल्स, दिलेला डेटा, अल्गोरिथम्स याचा वापर करून ही AI प्रणाली तयार झालेली आहे. आपल्याला AI म्हणलं की जास्तीत जास्त पहिल्यांदी काय आठवतं, तर ChatGPT. आजकाल पटकन काहीतरी विचारायचं, अगदी साधी एखादी कविता करायची असू दे किंवा एखादा महत्त्वाचा अल्गोरिथम शिकवायचा असू दे, तर पटकन आपला हात जातो ChatGPTकडे. पण अदर दॅन ChatGPT सुद्धा कित्येक अदर ॲप्स, कित्येक अदर मॉडेल्स अवेलेबल आहेत आणि त्यांचे वेगवेगळे उपयोग आहेत. तर हे जे आता आपल्याला स्लाइड दिसतीये, त्याच्यावर काय दिसतंय, तर एका महिन्यात, फक्त एका महिन्यात या प्रत्येक इंजिनला किती किती हिट्स मिळाली आहेत, म्हणजे किती लोकांनी या पर्टिक्युलर इंजिनचा वापर करायचा प्रयत्न केलाय हे दिसतंय. काय दिसतंय याच्यात? ChatGPT हा जो सगळ्यात मोठा बबल त्याच्यातला दिसतोय, त्याला 4.7 बिलियन हिट्स आहेत फक्त एका महिन्यात. आणि ही इन्फॉर्मेशन ही जानेवारी 25च्या रेफरन्सनी मी सांगतेय. आता तर आपण जानेवारी 26 पण पार केलेलं आहे. तर ही थोडीशी शिळी असली इन्फॉर्मेशन तरी रिलेटिव्हली त्याचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते सिमिलरच आहेत. ChatGPTच्या खालोखाल लोक काय जास्तीत जास्त वापरताना दिसत आहेत, तर कॅनव्हाचा वापर कशाकशासाठी होतो, तर प्रामुख्याने इमेज ॲनालिसिससाठी होतो. त्याच्यानंतर गुगल ट्रान्सलेट किती सोपं झालंय. आपल्याला काहीही वाचता येत नसेल तरी पटकन फोटो काढला, फोटो गुगल ट्रान्सलेटरवर टाकला, तर आपल्याला कळेल अशा भाषेत त्याचं ट्रान्सलेशन करून मिळतं. तर हा गुगल ट्रान्सलेट हाही एक खूप मोठ्या प्रमाणावर लोक वापरतायत असा जनरल एक सर्च इंजिन आहे. त्यानंतर डीप सीक किंवा कॅरेक्टर AI किंवा जॅनिटर AI हे पण मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे. तसंच त्यातल्या त्यात ChatGPTच्या खालोखाल आपल्याला दुसरं काय माहिती असतं, तर जेमिनाय. तर जेमिनाय आणि ChatGPT हे तसे एकाच कॅटेगरीतले इंजिन्स आहेत जे जनरली चॅटसाठी वापरले जातात. हिरवे दोन जे दिसत आहेत, परप्लेक्सिटी आणि ड्युओलिंगो, हे एज्युकेशन आणि रिसर्च म्हणजे आपल्या जवळच्याच एरियातले असल्यामुळे त्याच्याकडे पटकन थोडंसं जास्ती लक्ष दिलं जातं. आणि रायटिंगसाठी म्हणजे रिसर्च पेपर लिहायचा असेल, एखादा आर्टिकल लिहायचं असेल, तर त्यासाठी ग्रामरली किंवा क्विलबॉट हे जे ॲप्स आहेत ते मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. आणि त्यांनी काय कळतं, तर प्लॅगॅरिझमचं ॲनालिसिस पटकन केलं जातं. सेंटेन्स कन्स्ट्रक्शन किंवा स्पेलिंग करेक्शन या गोष्टी तर केल्याच जातात. हे जेव्हा औद्योगिक क्रांती झाली
त्या औद्योगिक क्रांतीचा काही आपल्याला फार पटकन पाठ होता आलं नाही, कारण तेव्हा आपण पारतंत्र्यात होतो. आपली ओव्हरऑलच मॉडर्न एज्युकेशन सिस्टीम मध्ये फारसं एंट्री झालेली नव्हती. त्यामुळे ती एक औद्योगिक क्रांती आपल्या हातातनं सुटून गेली असं आपण म्हणू शकू. त्यानंतर आलेली कम्प्युटर क्रांती, त्याही वेळेला थोडं असंच झालं की आपण थोडेसे अजून मागे होतो. पण जशी ही डेटा किंवा इंटरनेट वापराला सुरुवात झाली आहे, तेव्हापासनं भारतातल्या नागरिकांना समान संधी ॲटलिस्ट शिक्षणाच्या मिळत आहेत. आणि आता तर ए आयमध्ये मी मुद्दाम हे दाखवायचा प्रयत्न करते ही स्लाईड, कारण ए आय प्रिपेअर्डनेस हा आज भारतामध्ये 49.3%, म्हणजे जवळजवळ आपण 50% लोकांना ए आय त्यांच्यापर्यंत काही ना काही स्वरूपात पोचलेलं असेल, त्यांना आपण ए आय वापरतोय याची जाणीव कदाचित झाली नसेल, पण कळत न कळत का होईना 49.3% लोक आज ए आय वापरतायत. भारताचा जागतिक रँकमध्ये 3रा क्रमांक लागतो ए आय डेव्हलपमेंट आणि यूजमध्ये. आणि हे मी म्हणत नसून स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी म्हणतेय. तसंच इंडिया इज लीडर इन साऊथ एशिया. तर त्यामुळे आता आपल्याला ए आय बद्दल अधिकारवाणीने बोलता येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर आता आपण हळूच बघण्याचा प्रयत्न करूया की ए आय म्हणजे काय. व्याख्या ए आयची काय आहे, तर मानवी बुद्धी, आपण कॉग्निशन असं ज्याला म्हणतो, ती गोष्ट म्हणजे काय की आपल्याला एखादी गोष्ट, लहान मुलं असतात त्यांना सायकल चालवायला शिकवलं जातं, किंवा ते बोलायला शिकतात, किंवा लहान मुलं मोठ्या माणसांचं अनुकरण करून शिकतात. तर हे शिकणं म्हणजे काय, तर हळूहळू आपल्यातही ती एबिलिटी डेव्हलप करणे. तर अशी एबिलिटी आता कम्प्युटरही आपल्यात डेव्हलप करता येतोय, किंवा करायला आपण त्याला शिकवतो, म्हणजेच त्याला ए आय इनॅबल केलं जातं. थोडंसं आपण त्या सायकलच्या उदाहरणाकडे परत गेलो, तर जेव्हा सुरुवातीला आपण सायकल शिकायला लागतो, तेव्हा 2-4 वेळेला धडपड ही होतच असते. आणि त्या धडपडीतूनच माणूस शिकत असतो, प्रयत्नांनी शिकत असतो. तसा हा कम्प्युटर ए आय पण धडपडीतनंच, स्वतःच्या एक्सपेरिमेंटेशनमधनं, आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याला जे काही डेटा मोठ्या प्रमाणावर फीड करू, त्या डेटामधले पॅटर्न्स शोधायचा प्रयत्न करून, त्याच्यातून लॉजिक लावून, त्यातून समस्या निवारण, आणि हे समस्या निराकरण झालं की मग एक प्रकारची इंटेलिजन्स किंवा केपेबिलिटी तयार होते, ती म्हणजे ए आय. आता हे ए आय हे सुरुवात जेव्हा झाली तेव्हापासनं याच प्रकारात, याच डेव्हलपमेंट सह तयार झालं का, तर नाही. कुठली गोष्ट जशी हळूहळू होते तशी हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण सुरुवातीला नॅरो, छोट्याशा प्रमाणात होता. म्हणजे शिकवलेली कामं ही तेवढ्यापुरती करता येण्या, सांग काम्या अशा टाईपचा होता. GPT-5 किंवा सिरी, आपल्याला सर्वांना जे ॲपल फोन युजर्स आहेत त्यांना पटकन सवय असते की आपल्या हात दोन्ही जर भरलेले आहेत, आपल्याला डायल करायला फोन पण अवेलेबल नाही आहे, तर हे सिरी कॉल माय सन असं आपण पटकन म्हणतो आणि मुलाला फोन लावला जातो. हा जो काही सिरी आहे तोही ए आयचाच एक प्रकार आहे. त्याच्यापेक्षा थोडा जास्त प्रगत म्हणजे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, म्हणजे माणसासारखी कुठल्याही क्षेत्रात आपली आपली बुद्धिमत्ता वापरणारी थेरॉटिकल जी साधनं आहेत, त्याला आपण जनरल इंटेलिजन्स. आत्ता सध्या आपली जी स्टेज आहे ए आय युसेजची, ती जनरल इंटेलिजन्स हा सर्रास यूज करता येतो अशा प्रकारची आहे. पण आपल्याला जायचंय कुठे, डीप लर्निंग आणि जनरेटिव्ह याचा वापर करून आपल्याला सुपर इंटेलिजन्सकडे जायचंय. तर हे सुपर इंटेलिजन्स
साधनं निर्माण करणं आज मी तिला तरी शक्य झालेलं नाहीये. पण आपण सिरीवरून थेरॉटिकलवरनं जनरेटिव्ह एआय किंवा डीप लर्निंग इथपर्यंत पोचलेलो आहे. जनरली आपण एआयच्या जोडीनीच घेणारा शब्द म्हणजे एमएल किंवा डीएस. आजकाल एक 5 वर्षापूर्वीपर्यंत सगळ्यात हॉट जर कुठला इंजिनिअरिंग ब्रांच असेल तर ती कम्प्युटर ही होती. पण आता मात्र येणारे स्टुडंट्स आणि त्यांचे पेरेंट्सही विचारतात की तुमच्या कॉलेजमध्ये ए आय आहे का, एम एल आहे का, डी एस आहे का? तर हे ए आय एम एल डी एस म्हणजे ए आयचे एम एल आणि डी एस दोघं मित्र काय आहेत आणि हाऊ दे आर रिलेटेड विथ ए आय हे पण आपण जाता जाता पटकन बघूया. ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तसाच एम एल म्हणजे मशीन लर्निंग. मशीन लर्निंग म्हणजेच ए आय आहे का? तर एम एल म्हणजे ए आय नाही आहे, पण एम एल ए आय ही एक मोठी अम्ब्रेला आहे आणि त्या मोठ्या अम्ब्रेलाच्या अंडर असलेले छोटे छोटे विषय म्हणजे आहेत एम एल आणि डी एस. एम एल म्हणजे काय? तर जसा माणूस पडत पडत सायकल चालवायला शिकला तसाच मशीन ज्या गोष्टी स्वतः स्वतः शिकून डिसिजन मेकिंग पर्यंत येतो. त्यासाठी जे सर्च इंजिन्स किंवा जे ॲप्स डेव्हलप केलेले आहेत, जे मॉडेल्स डेव्हलप केलेले आहेत, ते सगळे एम एल मशीन लर्निंगच्या अंडर येतात. आणि हे होण्यासाठी जो बेस त्यांना शिकवतो पॅटर्न रिकग्निशन वगैरे, तर तो आहे डेटा. त्यामुळे डेटा हा सगळ्यात छोटा, त्याच्यापेक्षा मोठा एम एल आणि त्याच्यापेक्षा मोठा ए आय, एवढा आता आपण बघू आणि इथनं पुढे जाऊ. ए आयची संरचना ही कशी आहे? डेटामधून कसं शिकायचं हे कम्प्युटरला शिकवणारा जो मास्टर टीचर असतो तो म्हणजे ए आय अल्गोरिदम. खूप डेटा जेव्हा एखाद्या मॉडेलला शिकवला जातो तेव्हा आपण त्याला म्हणतो लार्ज लँग्वेज मॉडेल. हे एल एल एम सध्या डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये आहे आणि जितका तो एनरिच होत जाईल तितका आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकाधिक मानवी बुद्धीच्या जवळ जाईल. त्यामुळे ह्या ए आय अल्गॉरिदम्सना किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल्सना जास्तीत जास्त समृद्ध करणं हे म्हणजे ए आयला जास्तीत जास्त प्रगत करणं हे आहे. आणि फॉर्च्युनेटली हे लार्ज लँग्वेज मॉडेलमध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी फक्त कम्प्युटर शिक्षित लोक लागतात असं नाही, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातले डोमेन एक्सपर्ट्स लागतात. आणि डोमेन एक्सपर्ट जितक्या चांगल्या गोष्टी आणि जितक्या लवकर या मॉडेल्सना शिकवेल तितका अधिकाधिक ए आय जास्ती समृद्ध होऊ शकेल. त्यामुळे तुमच्या आमच्यासारखी कम्प्युटरमध्ये फार दादा नसलेली पण आपापल्या क्षेत्रात चांगल्यापैकी माहिती ठेवणारी जी लोक आहेत ती ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सला अधिकाधिक इंटेलिजंट बनवण्यासाठी उपयुक्त आहेत असं आपण म्हणूया. ए आय मॉडेल हे अल्गॉरिथमला डेटावर प्रशिक्षित केल्यानंतर त्याचा जो काही परिणाम येतो त्याचा उपयोग फोरकास्टिंगसाठी, आजकाल आपल्याला हवामानाचा अंदाज हा जास्तीत जास्त खरा होतोय असं जे काही दिसतं समोर, त्याचं एक कारण की त्याला मिळालेला डेटा आता अधिक समृद्ध आणि त्या समृद्धीमुळे त्या डेटाला जे काही प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे त्या प्रशिक्षणानंतर त्याच्यावर आधारित जे फोरकास्टिंग होतंय ते फोरकास्टिंग अधिक जास्त रिप्रेझेंटेटिव्ह आणि खऱ्याच्या बरंच जवळ जाणारं असेल असं आपण म्हणतो. मग अल्गॉरिथम आणि मॉडेल म्हणजे हे आपण कसं एक्सप्लेन करू शकतो? तर अल्गॉरिथम ही एक रेसिपी आहे, कृती आहे. पण ती कृती आपण स्वतः हाताने करून बघितल्यानंतर आपल्याला जो समोर छानपैकी बेक झालेला वासाचा केक समोर येतो ते म्हणजे मॉडेल डेव्हलप झालेला. म्हणजे आधी डेटा,
डेटा नंतर रेसिपी म्हणजे अल्गोरिथम, त्याच्यानंतर तयार झालेलं मॉडेल. आणि हे मॉडेल जितकं समृद्ध असेल तितकं त्याचं फोरकास्टिंग हे सत्याच्या जवळ जाणारं, आणि हे जितकं सत्याच्या जवळ जाणारं तितका आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकाधिक मानवी बुद्धिमत्तेच्या जवळ जाणारा, असे आपण पायऱ्या नव्याने शिकलो असं समजू. तर आता ह्या ए आय अल्गोरिथमचे काय प्रमुख प्रकार कुठले कुठले आहेत? हे म्हणजे सुपरवाइज लर्निंग. एखादा डेटा नुसताच रॅन्डम डिस्क्रीट मांडून ठेवलेला आहे, तर त्यातून काही पॅटर्न रेकग्नाइज करायला वेळ लागेल, किंवा जास्त कष्ट पडतील. व्हेअरॅज जर आपण टॅब्युलेट केलेला लेबल्ड डेटा असेल तर त्याच्यातनं डिसिजन ट्री हे अधिक जास्त सोपं होईल. अनसुपरवाइज्ड लर्निंग लेबल नसलेल्या डेटातून लपलेले नमुने शोधणे म्हणजे क्लस्टरिंग. हे क्लस्टरिंग पण करणारं अनसुपरवाइज्ड लर्निंग. आणि रिएन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे काय? तर शाळेत आपण मुलांना कॉलेजमध्ये कसं रिवॉर्ड किंवा म्हणजे स्टिक ऑर कॅरेट या पद्धतीने जसं शिकवतो, तसं रिएन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे जर छोटीशी गोष्ट बरोबर केली तर तुला काहीतरी स्टार दिलेली आहे, अशा प्रकारे ज्या मॉडेल्स लर्न करत जातात त्यांना एनकरेज करणं आणि फास्ट लर्निंग त्यांच्याकडे करून घेणारं, ती म्हणजे रिफाईनमेंट लर्निंग. जेव्हा एकदा सुरुवात कशी होईल की अनसुपरवाइज डेटा ज्याच्यात क्लस्टरिंग पण नाही आहे, त्याच्यातून क्लस्टर्स शोधून काढले आणि मग त्यांचं टॅब्युलेशन केलं की तयार होणारं सुपरवाइज्ड लर्निंग. आणि सुपरवाइज्ड लर्निंग एकदा झालं त्याच्यातनं छोटे छोटे डिसिजन्स आधी करायला सुरुवात केली, आणि हा छोटा डिसिजन तुझा घेतलेला बरोबर आहे, फोरकास्ट बरोबर आलं की त्याच्यानंतर तुला थोडासा मोठा टास्क दिला जाईल. या पद्धतीने जे आपण त्याच्या पायऱ्या चढत जातो याला एक रिएन्फोर्समेंट किंवा रिफाईनमेंट केलेलं लर्निंग, या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत ए आय अल्गोरिथम्सच्या. मग प्रमुख ए आय मॉडेल्स आणि आर्किटेक्चर्सची जी साधारण 2025-26 आता ए आयचा वापर हा साधारण इंडियामध्ये हा शब्द आणि सामान्यांपर्यंत पोचलेला हा शब्द साधारण 2021च्या शेवटी 22च्या सुरुवातीला असा कुठेतरी आलेला आहे. आणि आज आपण बघतोय की अणुपासून ब्रह्मांडा हे घडलेलं आहे, त्याला फक्त एक 5-6 वर्ष झालेली आहेत. तर ए आय मॉडेल जितकी फास्ट लर्न करतायत, जितकं डेव्हलप हो पटकन होत आहेत, तितकं मी आतापर्यंत बापाकडे कुठलंही सांगू तंत्रज्ञान नाही नाही हा इतक्या याला पटकन विकसित किंवा बापाकडे सांगू पेनेट्रेट हो झालेलं ना नव्हतं. काका पण बागला माहिती पण सध्या ते होतंय. प्लीज सगळ्यांनी आपल्याला म्यूट करा. पहिलं तर ट्रान्सफॉर्मर मॉडेल्स ही टेक्स्ट प्रोसेसिंग याच्यात आघाडीवर आहेत. ज्याच्यात आत्ता जे चालू मॉडेल आहे ते म्हणजे GPT-5 आणि जेमिनाय 3.1 ही दोन अगदी ठसठशीतपणे जवळजवळ सगळ्यांना माहिती असलेली उदाहरणं आहेत. पण मुळात GPT म्हणजे काय हे कोणाला माहिती आहे का? फारसं काही कोणाला माहिती असत नाही. तर जनरेटिव्ह, प्री ट्रेंड आणि ट्रान्सफॉर्म म्हणजेच GPT ही आहे टेक्स्ट निर्मितीसाठी. त्याच्यानंतर मिक्सचर ऑफ एक्सपर्ट्स MOE हे काय आहे? तर कार्यक्षम प्रणाली जी कामाचं वाटप ही तज्ज्ञ विभागांकडे करते आणि त्यामुळे कॉस्ट रिडक्शन होतं, वेळही वाचतो आणि कॉस्ट रिडक्शन होतं. हे मिक्सिंग ऑफ एक्सपर्ट्स ही खूप चांगली गोष्ट आहे ऑप्टिमायझेशनच्या दृष्टीने. तिसरं आहे ते डिफ्युजन मॉडेल्स. हे टेक्स्टसाठी नसून जास्तीत जास्त हे पिक्चर्ससाठी किंवा व्हिडिओ निर्मिती याच्यासाठी वापर होतो. डिझाईन एक्सपर्ट्स
हे या प्रकारच्या मॉडेल्सचा जास्तीत जास्त वापर करतात. आणि ह्या काही फक्त टेक्स्टवर कामं करणारे, काही फक्त एक्सपर्ट सब्जेक्टमध्ये काम करणारे आणि काही फक्त पिक्चर किंवा व्हिडिओ मोडमध्ये काम करणारे स्टँड अलोन मॉडेल्स असू शकतात. पण सगळ्यात युजफुल मॉडेल कुठलं असेल तर ते मल्टी मॉडेल, कारण ते सर्वसमावेशक. त्याला एकाच वेळेला टेक्स्ट, ऑडिओ आणि व्हिडिओ तिन्ही प्रोसेस करता येतं. त्यामुळे जसं अष्टावधानी असतात लोक, तसं हे मल्टीमोडल मॉडेल्स आहेत ते अष्टावधानी आहेत. त्यांना टेक्स्टही प्रोसेस करता येतं, ऑडिओ पण प्रोसेस करता येतो, व्हिडिओ पण प्रोसेस करता येतो आणि ह्याचं आउटपुट जे असतं ते लिटरली क्षणार्धात मिक्सिंग करून आपल्याला जे लाईव्ह कमेंट्री आणि लाईव्ह टी व्ही दिसतो, F1च्या मॅचेस दिसतात ज्या खरोखरच फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तो इव्हेंट घडून गेलेला असतो, हे सगळं करण्यासाठी आता एआयचा वापर केला जातो मोठ्या प्रमाणावर. आता 2026 मध्ये जे चालू वर्षात एआयचे मुख्य उपयोग तयार झालेले आहेत त्या एक एक क्षेत्राचा आपण थोडासा डिटेल विचार करणार आहोत. सगळ्यात जवळचे आणि सर्वात आवश्यक काय असेल प्रत्येक माणसाला, तर आरोग्यसेवा. आरोग्याचं निदान, वैद्यकीय इमेजिंगचा वापर, औषधांवर संशोधन, प्रथिनांच्या रचनेचा अंदाज, तसंच टेलिमेडिसिन. अगदी एआयचा वापर हा, ज्याला एआय हा शब्द सुद्धा माहिती नाहीये, त्या खेडेगावातल्या छोट्या छोट्या पाड्या वस्तींपर्यंत जर का आपल्याला हे वैद्यकीय सेवा नेता आली टेलिमेडिसिनच्या सहाय्याने, तर तो एक एआयचा फार मोठा कल्याणकारी उपयोग ठरणार आहे. तर लवकरच आपण बघूया की आरोग्य सेवेसाठी त्याचा कसा वापर होतो. दुसरं म्हणजे पाणी आजकाल निकाल. आपण मोबाईलच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर फायनान्शियल फ्रॉड्स होत आहेत. कोणीही तुम्हाला OTP मागतं, कोणीही चटकन काही मागतं आणि तुमचे क्षणार्धात बँकेतली होती तेवढी सगळी कॅश गेली वगैरे, अशा गोष्टी जी फसवणूक होतीये, ती फसवणूक क्षणार्धात रेकग्नाइज करणे आणि वेळेला माणसाला अलर्ट पोचवणे की हे तुम्ही करू नका, OTP शेअर करू नका, कुठलीही इन्फॉर्मेशन या पर्टिक्युलर व्यक्तीला किंवा मागवणाऱ्याला देऊ नका, हे सांगण्यासाठी एका लेवलवर फसवणूक शोधणे आणि त्याचे अलर्ट्स देणे या प्रकाराने उपयोग होऊ शकतो. दुसरं म्हणजे आजकाल बऱ्याच मध्यमवर्गीय लोकांकडे, हायर क्लासमध्ये तर आहेच, पण आपल्याकडे थोडीशी सुबत्ता आर्थिक आलेली आहे आणि आर्थिक सुबत्ता आल्यानंतर त्या आलेल्या एक्स्ट्रा पैशाचं अतिशय उत्तम तऱ्हेने नियमन करणे आणि इन्व्हेस्टमेंट करणे यासाठीही वेगवेगळे अल्गोरिथम्स, जे ट्रेडिंग, वैयक्तिक आर्थिक सल्लागार म्हणून, किंवा टॅक्स सेव्हिंग कसं करावं, किंवा टॅक्स प्लॅनिंग, कॅल्क्युलेशन, या सगळ्या गोष्टींसाठी मार्गदर्शन करणारी एआय टूल्स पण आता उपलब्ध झालेली आहेत. तसंच आताचं कल्चर हे जास्तीत जास्त स्टार्टअप कल्चर आहे. छोटेसे उद्योग थोड्याशा माणसांनी एकत्र येऊन केलेले, ज्यांना खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करणं शक्य नाही आहे, अशा सगळ्या लोकांनी जर रिटेल बिझनेस करताना व्हर्च्युअल सर्च किंवा व्हर्च्युअल रेकमेंडेशन्स, एआय रेकमेंडेशन्स, किंवा स्वतःची वेबसाईट तयार करणे किंवा ॲडव्हर्टायझिंग करणे, छोट्याशा प्रमाणावर त्याच्यात काही आपल्या अपडेट्स टाकणे, याहीसाठी एआयचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. उत्पादन क्षेत्र म्हणजे प्रेडिक्टिव्ह एआयचा इथे खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो, फोरकास्टिंगचा होतो. सॅप सारखे जे सिस्टीम्स ऑलरेडी इन प्लेस आहेत, तर त्याच्यासाठी फोरकास्टिंगचा, की एखाद्या प्रॉडक्टची एखाद्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये एकदम रिक्वायरमेंट सर्ज होत असेल, तर त्यासाठी तयारी आधीपासून कशी करायची, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी आपल्याला एआयच्या माध्यमातून करता येणं शक्य आहे.
आणि ह्याच्यात न मेन्शन केलेली पण महिलांच्या सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे फूड प्लॅनिंग सुद्धा आता आपल्याला स्मार्ट फ्रिज किंवा स्मार्ट तुमची ग्रॉसरी लिस्ट याच्यासाठीही ॲप डेव्हलप झालेली आहेत. सॅमसंग AI हे जे आहे ते तुम्हाला फ्रीजच तुमचा इतका स्मार्ट होऊन जातो की तो तुम्हाला अलर्ट्स देतो की दूध संपत आलंय, अंडी संपत आली आहेत, किंवा आता लोणी फ्रीजमध्ये ठेवून 8-10 दिवस होऊन गेलेत, कढवायचं असेल तर लवकर कढवा, ते खराब व्हायला येईल. अशा टाईपचे अलर्ट सुद्धा आता फ्रीज स्वतः तुम्हाला देऊ शकेल. किंवा बरेच वेळेला असं होतं, घाईघाईत दरवेळेला आपण बाहेर निघतो आणि वाटतं आपल्याला की नळ उघडा राहिलाय का, फॅन उघडा राहिलाय का, किंवा एखादा AC चालू राहिलाय का. या सगळ्या घराचं आता स्मार्ट ऑटोमेशन करता येतं. म्हणजे घरी बसून तुम्ही तुमच्या कारमध्ये बसलायत आणि हे सगळे विचार तुमच्या डोक्यात येत आहेत, तर फोनचा वापर करून तुम्हाला AC स्विच ऑफ करता येतो. घरातनं बाहेर पडायचं आहे तर गॅरेज डोअर ऑटोमेटेड उघडता येतं. किंवा तुमच्याकडे कोणी गेस्ट आलाय तर तुम्हाला व्हिडिओ फोनमध्ये बघून त्या माणसाला परमिट करायचं का नाही परमिट करायचं घरात यायला, या गोष्टी सांगता येतात. ही सगळे जे काही उपयोग आहेत हे या AIचेच उपयोग आहेत. आता AIचं विशेष उपयोजन कसं कसं काय काय करता येईल ते म्हणजे एक तर जनरेटिव्ह AI, ज्याचा कला, कोडिंग आणि टेक्स्ट डेव्हलपमेंट साठी उपयोग होऊ शकतो. स्वायत्त प्रणाली म्हणजे ऑटोनॉमस सिस्टीम्स लाईक वेमो कार. मागच्या वर्षी मी अमेरिकेला जेव्हा गेले होते तेव्हा पहिल्यांदी जेव्हा ड्रायव्हरलेस कार बघितली तेव्हा खरोखरच मला क्षणभर असं वाटलं होतं की बापरे, ही भुताटकीच आहे. दो मी ऐकलं होतं त्याआधी, पण जो एक्सपिरियन्स आहे वेमोमध्ये बसण्याचा किंवा ड्रायव्हरलेस टेस्लामध्ये बसण्याचा, की ड्रायव्हरची सीट रिकामी आहे, टोटली तिथे कोणीही बसलेलं नाहीये आणि ओरल इन्स्ट्रक्शन्स घेऊन अजून टेस्ला ही जरी ड्रायव्हरलेस कार असली तरी ड्रायव्हर सीटवर कोणीतरी बसणं हे एक्सपेक्टेड असतं आणि अधूनमधून त्या व्यक्तीनी निदान त्या मॉनिटरला हात लावावा असं एक्सपेक्टेड आहे. पण वेमो ही जी आहे वेमो ही पूर्णपणे ड्रायव्हर सीटवर कोणीही बसलेलं नसतं. कार चाललेली असते, अचानक रेड सिग्नल येतो आणि मिलीमीटर सुद्धा पुढे न जाता वेमो जागच्या जागी रेड सिग्नलला थांबते. पार्किंग असतं, त्या पार्किंगमध्ये अगदी जवळजवळ टेकून कार लागलेल्या असतात, पण अत्यंत एफिशियंट ड्रायव्हर सारखी वेमो स्वतःला पार्क करून घेते. ही सगळी खरोखरच परीकथेत चाललंय अशा वाटतील अशा गोष्टी AIच्या उपयोगाने आता सर्रास सगळीकडे दिसू लागलेल्या आहेत. ड्रोन्स तर आपण बघतोच आहोत. ड्रोन्सचा वापर हा सर्व्हिलियन्ससाठी करता येतो, अटॅकसाठीही करता येतो, फूड डिलिव्हरीसाठी करता येतो आणि शेतांमध्ये खताची आणि पेस्टिसाइडची फवारणी करण्यासाठी सुद्धा करता येतो. त्यामुळे एक ड्रोनची टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली तर त्याचे ॲप्लिकेशन्स जे आहेत ते रिअली इन्फायनाईट असतात. आणि ही सगळी डेव्हलपमेंट जी काय झालेली आहे ती AIच्या माध्यमातून झालेली आहे आणि अत्यंत कमी वेळात झालेली आहे. हे त्याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. एज AI हे जे आहे ते सिक्युरिटीसाठी, तुमच्या सेफ्टीसाठी आणि स्पीडसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या वेळेला दाराबाहेर जर कोणी इन्व्हेडर थांबलेला असेल आणि आपण ऑलमोस्ट असा विचार करा की तुम्ही दार उघडायला हात लावलेला आहे डोअर जॅमला आणि त्यावेळेला तुम्हाला क्षणार्धात अलर्ट येतोय की बाहेर इन्व्हेडर आहे, दार उघडू नका. किती उपयुक्त आहे हे. तसंच तुमच्या बँक अकाउंटमधनं पैसे हे काढून घेण्यात येतील जर हा OTP शेअर केला तर. हा अलर्ट वेळात येण्यासाठी कशाची आवश्यकता आहे तर स्पीडची आवश्यकता आहे. ही स्पीड ज्या मॉडेल्सनी डेव्हलप केलेली आहे ती म्हणजे AI एज मॉडेल्स. तर हे आहे
विशेष कामांसाठी डेव्हलप केलेले विशेष AI. आता हे सगळं करताना विचार कशाचा करायला हवा आपण, की कुठे AIचा वापर करायचा आणि कुठे AIचा वापर करायचा नाही, हा जो काही विवेक आहे तो युजरनी ठेवणं आवश्यक आहे. कारण शेवटी हे एक टूल आहे. तुम्ही त्याला जसं ट्रेन कराल तसं तो ट्रेन होईल. जसं मी म्हणलं की आत्ता ड्रोनचा वापर हा वॉरसाठी पण करता येतो, पीससाठी पण करता येतो, जागच्या जागी एखादं मेडिसिन पोचवण्यासाठी करता येतो आणि कोणाकडनं तरी तिसऱ्याची हत्या करून घेण्यासाठी सुद्धा करता येतो. पण हा विवेक जो आहे तो युजर्सनी ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. एक तर हा डेटाबेस असल्यामुळे डेटा जर बायस्ड असेल तर मॉडेल पण बायस्डच होणार आहे. याचा प्रत्यय कुठे येतो तर जनरली मॅन्युफॅक्चरिंगमध्ये HR ऑपरेशन्स जी आहेत ती जर सपोज आपण AI वर सोपवली तर काय होऊ शकतं. एखादी सपोज हेवी मेकॅनिकल कंपनी आहे, कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, मोठी हेवी मशिनरी बनवणारी कंपनी आहे, तर कन्व्हेन्शनली वर्षानुवर्ष तिथे हायरिंग स्ट्रॅटेजीमध्ये पुरुष हायर केले जात आहेत. तर डेटा जो काही गेल्या 20 वर्षातला डेटा, ट्रू डेटा, चूक काहीच नाही आहे त्याच्यात, आहे तसा डेटा फीड केला गेलेला आहे. तर मॉडेल बायस कसं होऊन जातं की या पर्टिक्युलर पोझिशनसाठी आत्तापर्यंत 20 वर्षात जर 95% मेल यांना रिक्रूट केलेलं गेलेलं असेल तर AIचा वापर करणारा जो HR असेल म्हणजे AI HR, तोही सिमिलर बायस वापरून एखादी जेन्युइन फिमेल जर इंटरव्ह्यूला आलेली असेल तर तिच्याबाबतही बायस होऊ शकतो, जे की क्वाईट अनइंटेन्शनल आहे. कारण AIचं काही तसं इंटेन्शन नाही आहे की यांना नाही हायर करायचं आहे, पण तो ज्या डेटावर हा मॉडेल ट्रेन झालेला आहे तो डेटाच बायस आहे मुळात. असं जर असेल तर बायस मिटिगेशन हे केलं गेलं पाहिजे. ठीक आहे, 20 वर्षाच्या पूर्वीचा डेटा आहे, 20 वर्षापासूनचा डेटा आहे, तेव्हा नसेल घेतला, पण आत्ताचा माझा जो काही डेटा मी पॅटर्न रेकग्निशन आहे त्याला जेंडर बायस असू नये. ही ट्रेन मॉडेल जे डेव्हलप करतात त्यांनी हा विवेक ठेवणं आवश्यक आहे. दुसरं की एक्सप्लेनेबल. एखादा डिसिजन AIनी घेतला तर तो का घेतला याबद्दलची स्ट्रॅटेजी काय होती, विचार काय केला होता, डेटा कुठला रिफर केला होता, मॉडेल कुठलं त्याला लावलं होतं, ही सगळी पारदर्शकता त्या मॉडेलनी युजरना दाखवणं गरजेचं आहे की त्यामुळे कुठल्या पॉइंटला चूक होऊ शकते हे युजरला कळेल, मॉडेल बेटर ट्रेन होईल, पुढच्या वेळेला ही चूक होणार नाही. म्हणजे या स्पष्टीकरणावर आधारित मॉडेल रिफाईन होत चाललंय. जसं GPT-1 पासून आता आपण GPT-5 पर्यंत आलेलो आहे. तर भविष्यात जेव्हा कुठलंही मॉडेल डेव्हलप होतं तेव्हा डेव्हलपमेंटची गरज का पडते, कारण काही त्याच्यात शॉर्टफॉल असतात, ते कमी करायचे असतात. ते कशाच्या बेसिसवर कमी करणार, तर ते एक तर म्हणजे लार्ज लँग्वेज, जास्तीत जास्त डेटा त्याला द्या, आणि दुसरं म्हणजे होणाऱ्या चुकांमधनं शिका. या 2 गोष्टी केल्या तर आपली मॉडेल्स जी जी पुढे पुढे येत आहेत यानंतर ती जास्तीत जास्त सक्षम आणि जास्तीत जास्त क्लोजर टू ह्युमन इंटेलिजन्स जाऊ शकतील. तर यासाठी ही पारदर्शकता महत्वाची आहे. कुठल्याही पद्धतीत त्याच्यात मास्किंग केलं जाऊ नये. दुसरं म्हणजे डेटा जो खरोखरच पर्सनल डेटा आहे तो AIच्या कुठल्याही डेटा ट्रेनिंगसाठी देऊ नये. तुमच्या बँक अकाउंट, आधार नंबर किंवा
काय पासवर्ड्स असतील, तुमच्या फोनचा पासवर्ड असेल, बँकेचा इंटरनेट बँकिंगचा काही OTP आलेला असेल, लॉग इन पासवर्ड असेल, अशा टाईपची इन्फॉर्मेशन कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारच्या, अगदी रिसर्चसाठी असू दे नाही तर कशासाठी वापरला जाऊ दे, ही इन्फॉर्मेशन देणाऱ्यांनीही कोणालाही देऊ नये. खाजगी माहितीचं रक्षण करणे ही आपल्या ज्याचा तो डेटा आहे त्याचीच जबाबदारी आहे. आणि कंपन्यांनीही मॉडेलच्या कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन पैशासाठी विकू नये, हे तर आहेच आहे. पण जेव्हा आपण कुठलंही फ्री टूल, कम्प्युटरवर असलेलं अवेलेबल ॲप असू दे, जेव्हा यूज करतो चार्ज फ्री, तेव्हा तुमचा डेटा हा AI कडे, मॉडेलकडे जाणारच आहे, याची गॅरंटी बाळगा, कारण तेच त्यांचं अर्निंग साधन आहे. त्यामुळे कुठले फ्री ॲप वापरायचे, कुठला डेटा पास करायचा म्हणजे शेअर करायचा, याची माहिती, याचा विवेक प्रत्येक व्यक्तीने ठेवणं आवश्यक आहे. आता भविष्याचं काय चित्र दिसतंय? एजंटिक AI हा केवळ प्रश्नांची उत्तरं न देता स्वायत्तपणे कामं पूर्ण करणारा सहाय्यक आहे. म्हणजे तो सांगकाम्या नाहीये. तो पुरणपोळी जर ताटात वाढली तर तूप वडा हे सांगायला लागता कामा नाही, अशा प्रकारचा हा डेटा आहे. आधुनिक मॉडेल्स आता अधिक स्वस्त आणि सर्वांसाठी उपलब्ध झाली आहे. नॅचरली जितके युजर्स वाढतील तितके तो मॉडेलची कॉस्ट आपल्याला कमी कमी द्यायला लागते. आणि तिसरं म्हणजे आता मानवी रिप्लेसमेंट नसून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नसून हा ऑगमेंटेड इंटेलिजन्स आहे. म्हणजे माणसाचा मदतनीस आहे आणि त्यांनी आपलीच क्षमता वाढवणार आहे. हे करण्यावर जास्ती भर नवीन नवीन मॉडेल्समध्ये दिला जातो. आता क्विकली आपण वेगवेगळ्या मॉडेल्स पाहून घेऊया आणि ते काय काय करतात. टॉप 10 AI ॲप्लिकेशन्स इन हेल्थ केअर. याच्यामुळे काय करता येतं? मेडिकल इमेजिंग करता येतं, रिमोट पेशंट मॉडेलिंग म्हणजे टेलिमेडिसिनचा वापर करता येतो, AI फॉर ड्रग डिस्कव्हरी आणि जिनॉमिक्स. हे म्हणजे 10-10 वर्ष एक ड्रग बाजारात यायला लागतात, त्याच्याऐवजी जर वेगवेगळ्या ऑर्गॅनिक ड्रग मॉलिक्युल्सवर आधी बरंचसं काम कम्प्युटरवर सिम्युलेशनच्या माध्यमातून केलं तर जे ॲक्च्युअल एक्सपेरिमेंटेशनला लागणारा वेळ आहे तो पुष्कळसा मर्यादित करता येतो. AI फॉर मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन, AI फॉर व्हर्च्युअल रिसेप्शनिस्ट इन हेल्थ केअर, AI फॉर कस्टमर सर्व्हिस, व्हॉइस बॉट्स म्हणजे काही काही ठिकाणी ओरल इन्स्ट्रक्शन्स, पुढच्या पुढच्या काय स्टेप्स आहेत ते करणं, हे सगळ्या गोष्टी ऑटोमेट करता येतात. हेल्थ अलर्ट, आपण सगळे लोक स्मार्टवॉच वापरतो. स्मार्टवॉचमध्ये आपल्याला फिटबिट हे बिल्ट इन असतं. किती चाललो, हार्टबीट किती होत्या, ऑक्सिजन मॉनिटरिंग, हेच काय या सगळ्या जर आपण स्लीप पॅटर्न, एक्सरसाइज मिनिट्स, ही सगळी माहिती तुमच्या जर फोनमध्ये, आता तर ECG पण काढता येतो ॲपल वॉच किंवा ॲपल फोननी, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण खूप इफेक्टिव्हली आणि रेग्युलरली वापर केला तर हार्ट अटॅक किंवा अशा प्रकारची अलर्ट आपल्याला काही तास काही मिनिट आधी मिळून, त्यामुळे हा हार्ट अटॅक रोखण्यासाठी आधीच प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनवर पण शिफ्ट होता येतं. ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. तर अशा या नवीन नवीन ॲप्लिकेशन्स मेडिकल फील्डमध्ये येत आहेत. AI इन किचन, फ्युचर ऑफ डायटिंग, म्हणजे आपल्याला AI सांगेल की हे खा, हे खाऊ नकोस, किती खा, हाऊ मच टू इट, हेही सांगणारं ॲप आहे. AI पॉवर्ड ग्रॉसरी लिस्ट ही पण आहे. आपल्या जनरल एक गेल्या 12 महिन्याची ग्रॉसरी लिस्ट जर तुम्हीच फीड इन केलीत तर एखादा आयटम तुमचा राहून गेला तर AI तुम्हाला अलर्ट देईल की अरे या महिन्यात साखर घेतली नाहीये किंवा या महिन्यात डिटर्जंट घेतलेला नाहीये. हे तुम्ही डायरेक्टली जेव्हा मॉलमध्ये जाल तेव्हा तुमच्या फोनवर सुद्धा अलर्ट जर आला तर आपला किती वेळ वाचेल. तसंच मील प्लॅनर हा जो ग्रीन मोठा हे दिसतोय तो
अतिशय सुंदर, म्हणजे फ्रीजमध्ये आत्ता अवेलेबल असलेल्या इन्ग्रेडियंटमध्ये तुम्हाला लवकरात लवकर न्यूट्रिटिव्ह फूड काय बनवता येईल असं सांगितलं तर किती छान वाटेल ना आपल्याला. 4 ते 6 तासाचा वेळ दर आठवड्याला वाचवण्याची क्षमता या ए आयमध्ये आहे. मील प्लॅनमध्ये आहे, सॅमसंग स्मार्ट ए आयमध्ये आहे, की जो फ्रीजमधले इन्ग्रेडियंट. तसंच आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे किती शिट्ट्या झाल्या, 3 झाल्या का, 2 झाल्या का, 10 झाल्या. तर शिट्टी जोपर्यंत आपल्याला स्वतः सांगत नाही की मी 4थी शिट्टी आहे, तोपर्यंत हे कन्फ्युजन असंच राहणार आहे. पण व्हॉइस ट्रेंड आता जे ए आय आलेलं आहे की 4 वेळेला शिट्टीचा आवाज ऐकल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा कुकटॉप बंद करून टाकेल, तर किती बरं होईल. कधीही तुमचं फूड जळणार नाही, कधीही पाणी संपणार नाही, कधीही वाल्व उडणार नाही. अशा मस्त पिक्चर आपल्या डोळ्यासमोर येतंय की नाही. हे जे आता पिक्चर तुम्हाला दिसतंय ते ॲप्लिकेशन्स ऑफ ए आय इन फायनान्शियल मॉडेलिंग. याच्यात ट्रेडिंगसाठी, पर्सनलाइज बँकर म्हणून, प्रोसेस ऑटोमेशनसाठी, इंटरनेट बँकिंगसाठी, सेल्स फोरकास्टिंगसाठी, स्टॉक मार्केट जे आत्ता सध्या फारच वल्नरेबल झालेलं आहे वॉर सिच्युएशनमुळे, त्याच्यात कधी इन्व्हेस्ट करायचं, कधी एक्झिट घ्यायची, या जर गोष्टी तुम्हाला ए आयनी पटकन अलर्ट्स दिले तर किती युजफुल होतील. तर या सगळ्या गोष्टी करणं ए आयला पॉसिबल आहे. आणि आपण या सगळ्या गोष्टी शिकणं हे आपलं आपलं आपल्या कम्प्युटरवर जसा वेळ असेल ना तसं इझिली करू शकतो. की अगदी व्हॉइस मॉड्युलेशन, व्हॉइस ट्रेनिंग, कुठला ड्रेस कुठल्या ऑकेजनसाठी घालावा, मेकअप कुठला कधी काय करावा, कुठल्या ड्रेसवर काय ॲक्सेसरीज घालाव्या, किंवा कोणाशी बोलताना, निगोसिएशन करताना पासून ते घरातल्या मेड सर्वंटशी बोलताना, एल्डरली पेशंटशी बोलताना तुमचा टोन कसा असला पाहिजे, इतक्या बारीक लेवलवर कस्टमाइज ए आय टूल्स अवेलेबल आहेत तुम्हाला ट्रेन करणारी. यू हॅव टू जस्ट सर्च द राईट टूल अँड लर्न इट. आता ए आय हे करिअर कोच म्हणून काय करू शकतं. जर ह्युमन कोच असेल तर त्याची आपल्याशी फेस टू फेस इंटरॅक्शन होऊ शकते. तशी फेस टू फेस इंटरॅक्शन ही ए आयशी काही होणार नाही, कारण तो काही खरा व्यक्ती नाही आहे. पण तो कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. तो 24/7 कधीही तुम्हाला रात्री जाग आली आणि झोप लागत नाहीये तरीही यू कॅन मेक यूज ऑफ इट फॉर लर्निंग, कॉम्प्रिहेन्सिव्ह गायडन्ससाठी आणि पर्सनलाइज तुमच्यासाठी कस्टमाइज्ड कोच म्हणून काम करू शकतो. त्यामुळे दो देर इज नो रिप्लेसमेंट फॉर ह्युमन बिईंग, इट इज अ गुड सबस्टिट्यूट असं मी नक्कीच म्हणेन. दीज आर बेस्ट कोचिंग प्लॅटफॉर्म्स. आता जर आपल्याला शिकायचं असेल तर हे प्लॅटफॉर्म्स खूप जास्ती करिअर प्लॅनिंगसाठी, हे यंग स्टुडंट्स असतील, अगदी नवीनच करिअरमध्ये एंटर होणारे असतील, तसंच मिड करिअर किंवा डिसिजन मेकिंगच्या अशा स्टेजवर आलेत की शॅल आय कंटिन्यू ऑर शॅल आय क्विट, या प्रत्येक सिच्युएशनमध्ये तुम्हाला कोच करू शकतील अशी मॉडेल्स अवेलेबल आहेत आज. ए आय कोच व्हर्सेस ह्युमन कोच, ह्याच्यापेक्षा आता ए आय प्लस ह्युमन असं गोल सेटिंग, ॲक्शन प्लॅनिंग, स्ट्रक्चर्ड कोचिंग फ्रेमवर्क, स्किल प्रॅक्टिस, रोल प्ले सिनारिओ वेगवेगळे. याच्यात जसं आपण MBAच्या स्टुडंट्ससाठी ग्रुप डिस्कशन हे ते GDPI सगळ्याची तयारी करून घेतो, तशीच आपल्याला ए आयच्या माध्यमातूनही आपलं करिअर प्लॅनिंग करता येईल. दिस इज फुल स्टॅक गुगल ए आय इकोसिस्टीम आहे. ते आपल्याला काय काय यूज करू शकतं याचा एक ग्लान्स देतं. याच्यात जेमिनाय आहे, जेमा आहे, स्टिच आहे, विस्क आहे, नोटबुक LM आहे, लामा आहे. अशा असंख्य गोष्टी. हे मी जे दाखवतेय ना, हा फक्त एक आईसबर्गची टिप आहे. याच्या पुढे
कितीतरी पट जास्ती इन्फॉर्मेशन नेटवर अवेलेबल आहे. एखादा को पायलट घ्या आणि तुम्ही माझ्याही पेक्षा जास्ती चांगलं लर्न करू शकाल. ह्याच्यापेक्षा जास्ती चांगलं प्रेझेंटेशन 10 मिनिटात 15 मिनिटात करायला शिकू शकाल. अशा विश्वास व्यक्त करून मी आता थांबते, कारण आता आपली वेळ संपत आलेली आहे. तर जास्तीत जास्त एआयचा वापर करून आपण आपलं डेली लाईफ सुकर करून घेऊया. फक्त त्या वेळेला विवेक ठेवणं की कुठल्या प्रकारच्या एआय मध्ये आपण वाहात जात नाही ना, हे खूप महत्वाचं आहे. कारण जसं हे अत्यंत सर्जनशील टूल आहे, तसंच हे टूल पटकन ज्या वेगाने त्याची निर्मिती होते, त्या वेगाने ते जर चुकीच्या माणसाच्या हातात पडलं तर त्याचा तितकाच दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. युval नोहा हरारे हा जो एक टेडेक्स स्पीकर आहे, तो सतत आपल्याला याची जाणीव देतोय. ज्यांनी एआय डेव्हलप केलं अगदी सुरुवातीच्या काळात ॲपल आणि गुगलसाठी, ती माणसं स्वतःही आपल्याला सांगतायत की एआय ही दुधारी तलवार आहे. तर केव्हाही वापर करताना विवेक ठेवून त्याचा वापर केला तर त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग होईल असं मला वाटतं. एवढं बोलून मी थांबते. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर मनीषा खळदकर. खूप छान, सोप्या, सहज समजता येईल अशा भाषेत तुम्ही ही सगळी माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार. आता श्रोत्यांचे प्रश्न घेऊयात. जर तुम्हाला काही प्रश्न स्वतः विचारायचे असतील तर अनम्यूट होऊन विचारू शकता, किंवा तुम्ही हँड रेज केलात तर आम्ही तुम्हाला अनम्यूट करू शकू, किंवा तिसरा ऑप्शन म्हणजे चॅटबॉक्समध्ये टाईप करू शकाल. तर मनीषा ताई, सुरुवात करूया. 2 प्रश्न आलेत, त्यातला पहिला मी विचारते तुम्हाला. प्रश्न असा आहे की संगीत क्षेत्रात हे तंत्रज्ञान वापरत असताना काय खबरदारी घ्यावी लागेल, असा सोनाली ताईंचा प्रश्न आहे. एक तर मी संगीतातही एक्सपर्ट नाहीये आणि खरं तर एआय मध्ये पण एक्सपर्ट नाहीये. पण त्याच्यासाठी म्हणजे एआय जी व्हॉइस मॉड्युलेशन कंट्रोल किंवा ह्याला ट्रेनर टाईपची जी काही ॲप असतील, ती ॲप जे लोक वापरतात तेच हे जास्त नीट सांगू शकतील. माझा काही याविषयीचा अभ्यास नाहीये. त्यामुळे मी शोधून सोनालीताई तुम्हाला सांगू शकते 1-2 दिवसात, पण आत्ता इमिजिएटली नाही सांगू शकत. धन्यवाद डॉक्टर खळदकर. आणखी एक चॅटबॉक्स मधला प्रश्न घेऊ इच्छिते, जोपर्यंत बाकीचे विचारतायत. एक सई गुंजाळ यांचा प्रश्न आहे, विच सेक्टर्स विल बूम थ्रू एआय बाय 2030? बापरे, हे तर म्हणजे एकतर 2026 मध्ये आपण ह्याच वर्षाच्या शेवटी कशात होऊ शकेल हे सांगू शकत नाहीये. 2030 ही खूप लांबची आहे. पण ड्रायव्हरलेस व्हेकल्स आणि ऑटोमेटेड सर्जरीज, रोबोटिक्स हे जे आहेत ते खूपच बूमिंग आहेत सध्या. बरोबर. एरियाज. म्हणजे या क्षेत्रात आणखीन प्रगती झालेली असेल, येस. नाही का? सगळ्याच क्षेत्रात होईल, पण त्याच्यात एक्सपोनेन्शियल जो स्पीड आहे आत्ता, तो या हो. 2 क्षेत्रात खूप जास्ती आहे. मला वाटतं सई, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. मृदुलताई, आपण विचारू शकता आपला प्रश्न. नमस्कार निशाताई. मला विचारायचं आहे की सध्या व्हॉट्सअपवर किंवा अनेक ठिकाणी असे एआय जनरेटेड व्हिडिओज बघायला मिळतात. म्हणजे असं अगदी रिअलिस्टिक वाटतात ते, आणि त्यामुळे बऱ्याच वेळा फसगत होते आपली. तर हे एआयचे व्हिडिओज ओळखता येतात का आपल्याला? त्याला काही वेगळं आजकाल एआय चे व्हिडिओ ओळखणं खरंच खूप डिफिकल्ट झालंय, कारण ते अगदी ज खऱ्याच्या जवळ असतात. पण त्याच्यासाठीही टूल्स आहेत फिशिंगची, की ज्याचा वापर करून आपल्याला हा खरा आहे की एआय जनरेटेड आहे. आणि खरं तर ना, मला असं वाटतं की हे जे डिझाईन किंवा व्हिडिओ आणि पिक्चर्स एडिट करणारी जी परप्लेक्सिटी वगैरे अशी जी मॉडेल्स आहेत, त्याच्यामध्ये जर तुम्ही तो आलेला व्हिडिओ टाकून बघितलात, तर त्याच्यातनं जसं आपण प्लॅगरिझम रेकग्नाइज करू शकतो, तसा हा एआय जनरेटेड आहे की जेन्युइन आहे हे करता येतं.
ओके. कारण मध्यंतरी एक अगदी गोव्यातल्या एका देवळाचा व्हिडिओ आला होता. तो इतका खरा होता की मला असं वाटलं अरे जायला पाहिजे, पण नंतर कळलं की हा सगळा AI जनरेटेड व्हिडिओ आहे. म्हणजे फारच कमाल करतात ही लोक. धन्यवाद. आणि कुठे जातील एवढी प्रगती फास्ट होतीये की कंट्रोलच्या बाहेर व्हायला लागलंय सगळं. मनीषा, ते अजून एक सजेशन आहे इथे की जयंत खेर सर हे सांगतायत की हे व्याख्यान खूप छान झालं, अप्रतिम माहिती सांगितली आणि ही जास्तीत जास्त शाळांपर्यंत पोचवावी असं त्यांना वाटतं. याबद्दल आपल्याला काही म्हणायचं आहे का? मी असं म्हणू शकते की आता आपण सायंटिस्ट म्हणजे शाळांपर्यंत सायंटिस्टला नेण्याची जी योजना करतोय ना, तर तशाच प्रकारे हे जे प्रेझेंटेशन आहे ते जर शाळांना दिलं आणि त्यांच्या त्यांच्या टीचर्सनी ते स्टुडंट्स पर्यंत पोहोचवलं, तर मला असं वाटतं की त्याचं पटकन डिसॅमिनेशन होईल. हो, नक्कीच. तर हे प्रेझेंटेशन मी शेअर करू शकते आणि आपण हा जो व्हिडिओ आहे तो आपण ह्याच्यावरही युट्यूबवरही टाकतोच. त्याबरोबर हो, फेसबुकवरही हा प्रेझेंटेशन देता येईल. ज्याला कोणाला फ्रीली वापरायचं असेल तो वापरू शकेल. बरोबर. बरोबर. धन्यवाद. मी आता हेच विचारणार होते की आपले एक श्रोते आहेत मिस्टर PC भावे यांनी विचारलं होतं, मिळू शकेल का? तर त्यांना मला वाटतं उत्तर मिळालं असेल तुमच्या उत्तरावर. येस. आपली वेळ संपत आलेली आहे. तर मला इथं चॅटबॉक्समध्ये तर प्रश्न दिसत नाहीये किंवा कोणी लिहिलं नाहीये त्यांना प्रश्न विचारायचा आहे वगैरे. तर आपण इथे थांबूया आजचा हा कट्टा. आणि आपले खूप खूप आभार मनीषा ताई, खूप सोप्या भाषेत माहिती दिल्याबद्दल. आता सोनाली ताई, तुम्हाला विनंती करते शांती प्रार्थना म्हणायला. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. आपला आजचा 81वा विज्ञान कट्टा येथे समाप्त झाल्याचं घोषित करते. सर्वांचे आभार. धन्यवाद सगळ्यांना. खरंच धन्यवाद. छान आणि झालं लेक्चर. आमच्या कार्यक्रमांना असंच प्रतिसाद देत जा पुढे सुद्धा. हो. रेकॉर्डिंग बंद केलं का? मी केलं स्टॉप. नाही, चालू आहे, अजूनही चालू आहे.